आपण क्लास 9 मधला जॉमेट्रीचा जो पहिला लेक्चर आहे बेसिक ते 3 जॉमेट्री तर प्रॅक्टिस सेट 1.1 मधला पहिला प्रश्न दिला आहे फाइंड द डिस्टन्स विथ द हेल्प ऑफ द नंबर लाइन गिवन बिलो. आता त्यासाठी आपल्याला प्रश्न दिला आहे 8 प्रश्न दिले. किती प्रश्न दिले 8 प्रश्न काही प्रश्न सॉल्व कसे करायचे सांगतो. त्यामध्ये पहिला प्रश्न काय दिला डिस्टन्स ऑफ बी काय. आता डिस्टन्स ऑफ बी कसं काढतो तर बी चा कोऑर्डिनेट किती आहे 2 आहे. तर लिहायचं कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट बी इज 2. बी चा कोऑर्डिनेट किती आहे 2. दुसरा कोणता कोऑर्डिनेट आहे पहिल्याचा ई आहे. ते कसं लिहायचं कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट ए इज किती आहे ई चा किती आहे 5. मग आता 5 मोठे का 2 मोठे 5 मोठे तर 5 ग्रेटर दॅन 2 लिहायचं कारण 5 मोठे आहे. मग कधी पण मोठ्या संख्येवरून छोटी संख्या वजा करायची. डिस्टन्स कधी पण मोठ्या संख्येवरून छोट्या वजा करतो. 5 वरून 2 वजा करायचं म्हणजे डिस्टन्स ऑफ बी इज 3. समजलं. समजलं आपण दुसरा प्रश्न पाहू. दुसरा प्रश्न दिला आपल्याला डिस्टन्स ऑफ जे कॉमन ए. आता जे चा डिस्टन्स काय आहे लिहायचं असते कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट जे इज जेचा डिस्टन्स काय आहे नंबर लाइन वरून काढतो. जेचा डिस्टन्स काय आहे -2. नंतर कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट आता काय आहे ए आहे. कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट काय आहे ए आहे. ए चा कोऑर्डिनेट काय आहे हा जो नंबर लाइन वर 1 आहे. आता निगेटिव्ह मोठी का पॉझिटिव्ह मोठी पॉझिटिव्ह 1 ग्रेटर दॅन -2 1 ग्रेटर दॅन -2. त्यानंतर डिस्टन्स काय आहे आपल्याला जे चा डिस्टन्स ऑफ जे कॉमन ए इज इक्वल टू पहिले 1 हा मायनस ल्याचं डिस्टन्स करताना मायनस ल्याचं आणि तो सुद्धा मायनस ल्याचा 1 निगेटिव्ह पॉझिटिव्ह 1 3 द डिस्टन्स ऑफ जे किती झाला 3. आता तुम्ही तिसरा तुम्ही सवाल सोडवू. ठीक आहे. तिसरा होमवर्क वाला डिस्टन्स ऑफ जे कॉमा ए चा डिस्टन्स बघा सेम लिहायचा कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट जे जेचा डिस्टन्स काय आहे नंबर लाइन पासून जेचा डिस्टन्स काय आहे -2. मग दुसरा कोणता कोऑर्डिनेट आहे एच. तर कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट एच याच्या कोऑर्डिनेट काय डिस्टन्स काय आहे -1. मग मोठा पोल जो छोटा मानायचा तो मोठा -1 ग्रेटर दॅन -2. मग लिहायचं डिस्टन्स ऑफ जे कॉमा ए इज इक्वल टू -1 मायनस ऑफ -2 तर -1 + 2 म्हणजे किती 1. डिस्टन्स ऑफ जे कॉमा ए किती झाला 1. तिसरा तुम्हाला होमवर्क पाचवा करून देतो 6वा होमवर्क 7वा होमवर्क 8वा होमवर्क. ठीक आहे. आता कोणता करा 5वा काय दिला आहे डिस्टन्स ऑफ ए कॉमा 0. त्याच्यामध्ये पुन्हा त्याचा कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट ए इन याचा कोऑर्डिनेट काय आहे तर हा नंबर लाइन पहा याचा कोऑर्डिनेट काय आहे -3 तर त्याला मायनस. नंतर कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट दुसरा काय आहे ओ चा कोऑर्डिनेट काय आहे 0. नंबर लाइन मध्ये 0 मोठा की -3 मोठा 0 मोठा तो 0 ग्रेटर दॅन -3. तर डिस्टन्स ऑफ के कॉमा ओ इज इक्वल टू -3 -0 म्हणजे -3. बाकी तुम्ही 0 -3 0 मायनस ऑफ -3 आहे 0 + 3 3. बाकी सर्व सॉल्व करा. बाकी सर्व तुम्हाला होमवर्क. ठीक आहे. प्रॅक्टिस सेट 1.1 मधला दुसरा प्रश्न काय दिलाय इफ द कोऑर्डिनेट ऑफ ए इज x and that of b is y find the distance of a b. चला प्रश्न पहिला सॉल्व करू. दुसऱ्यातला पहिला काय म्हणते x ची व्हॅल्यू 1 आहे आणि y ची व्हॅल्यू 7 आहे. कसं लिहायचं सोल्युशन मध्ये सर्वात आधी लिहायचं कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट ए x म्हणजे a चा कोऑर्डिनेट आहे. कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट a is x is equals to आहे 1. कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट b is y is equals to 7. तो कोण मोठा 7 मोठे कोण लिहायचं 7 ग्रेटर दॅन 1. तर डिस्टन्स ऑफ a, b जेव्हा काढू तर काय होईल 7 - 1 होईल म्हणजे पहिला डिस्टन्स 6 आहे. पहिला करून दिला
दुसरा तुम्ही सॉल्व करा होमवर्क. याच्यानंतर कोणता करून देऊ? चौथा पाहिजे. चौथा प्रश्न आहे x इज इक्वल्स टू -4 y इज इक्वल्स टू -5. तुम्ही दुसरा होमवर्क घ्या, तिसरा होमवर्क घ्या. दिलेल्या मेथडनुसार तुम्ही दुसरा आणि तिसरा सॉल्व करा. कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट, पहिला जो x आहे तो कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट a आहे. कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट a is x is equals to -4 आणि कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट b is y is equals to -5. जेवढा छोटा मायनस राहते तो मोठा राहते. म्हणजे कोण मोठा आहे? -4 मोठा आहे. -4 कोणापेक्षा मोठा? -5 पेक्षा. तर डिस्टन्स ऑफ a, b is equals to -4 minus of -5. तर -4 निगेटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह, पाचून 4 गेले 1. त्याच्यानंतर कोणतं सॉल्व करून देऊ? आणि बाकी कराल समजून घे. तिसऱ्यातला पहिला प्रश्न काय म्हणते? पहिल्या एक्सरसाइज मध्ये तिसरा प्रश्न आहे. फ्रॉम द इन्फॉर्मेशन गिवन बिलो फाइंड विच ऑफ द पॉइंट इज बिटवीन द अदर टू इफ द पॉइंट्स आर नॉट कोलिनियर स्टेट. सो आपल्याला पॉइंट कोलिनियर आणि नॉट कोलिनियर फाइंड आउट करायचा आहे. तर आपल्या गिवन मध्ये काय दिलं आहे? डिस्टन्स ऑफ पी आर दिलाय 7, डिस्टन्स ऑफ पी क्यू दिलाय 10 आणि डिस्टन्स ऑफ क्यू आर दिला आहे 3. ठीक आहे, हे एवढं गिवन आहे. तर जी सर्वात मोठी व्हॅल्यू आहे ना तिला सेपरेट लिहायची, जी छोटी व्हॅल्यू त्याची बेरीज करायची. तर डिस्टन्स ऑफ पी आर प्लस डिस्टन्स ऑफ क्यू आर या दोघांची व्हॅल्यू लहान आहे. त्याचा डिस्टन्स किती झाला? 7 + 3 = 10 झाला. आणि दुसरा जो डिस्टन्स दिला आपल्याला सिंगल डिस्टन्स ऑफ पी क्यू तो किती आहे? 10 आहे. म्हणजे या डिस्टन्स ऑफ पी आर ची डिस्टन्स ऑफ क्यू आर ची व्हॅल्यू किती झाली? 7 + 3 10 झाले. आणि डिस्टन्स ऑफ पी क्यू किती आहे? 10 आहे. म्हणजे त्या दोघांची सम आणि याची सम काय आहे? इक्वल आहे. आपण असं लिहू शकतो डिस्टन्स ऑफ पी आर प्लस डिस्टन्स ऑफ क्यू आर = डिस्टन्स ऑफ पी क्यू. दोघांची सम इक्वल आहे ना. त्या दोघांमध्ये कोणता पॉईंट कॉमन आहे? आर पॉइंट कॉमन आहे. कोणता पॉइंट कॉमन आहे? आर पॉइंट कॉमन आहे ना. देयरफॉर पॉइंट्स पी क्यू अँड आर आर कोलिनियर. या दोघांमध्ये हे 3 पॉइंट्स कसे आहेत? कोलिनियर आहेत. कोण कोलिनियर आहेत? काय या दोघांची सम आणि हे सिंगल, हे दोघांचं उत्तर किती आहे? 10 आहे. अगर जर 10 आला नसता, सेम आला नसता तर नॉन कोलिनियर. त्या दोघांमध्ये, या दोघांमध्ये कोणता पॉइंट कॉमन आहे? पी आर आणि क्यू आर मध्ये आर पॉइंट कॉमन आहे. पी आर आणि क्यू आर मध्ये कोणता पॉइंट कॉमन आहे? आर. तर आर पॉइंट आर लाइज बिटवीन पॉइंट पी अँड क्यू. पी अँड क्यूच्या मध्ये कोणता पॉइंट आहे? आर आहे. म्हणून पी आर डॅश क्यू आर या दोघांचा मदत राहील. थँक्यू. ज्या प्रकारे आपण तिसऱ्याचा पहिला प्रश्न शिकलो त्याच प्रकारे बाकीचे प्रश्न सुद्धा कसे सॉल्व करायचे आहेत. तर तुम्ही दुसरा होमवर्क घ्या. तिसरा, चौथा, पाचवा तुम्ही होमवर्क घ्या. त्याच्यापैकी एक मी नॉन कोलिनियर वाला सोडून देतो. 6वा प्रश्न एक सोडून देतो मी मला नॉन कोलिनियर वाला. तर 6वा प्रश्न काय म्हणते? डिस्टन्स ऑफ डी, ई इज इक्वल्स टू 5. डिस्टन्स ऑफ ई, एफ इज इक्वल्स टू 8. डिस्टन्स ऑफ डी, एफ इज इक्वल्स टू 6. सोल्युशन मध्ये लिहायचं. गिवन काय आहे? डिस्टन्स ऑफ डी, ई इज इक्वल्स टू 5. डिस्टन्स ऑफ ई, एफ इज इक्वल्स टू 8. डिस्टन्स ऑफ डी, एफ इज इक्वल्स टू 6. याला आपण लिहिलं गिवन. ठीक आहे. आता काय म्हटलं मी, तुम्ही जी लहान आहेत त्यांची सम करायची. तर डिस्टन्स ऑफ डी, ई प्लस डिस्टन्स ऑफ डी, एफ याची सम केली तर किती होईल? 5 + 6 = किती होईल? 11. आणि डिस्टन्स ऑफ ई, एफ आहे त्याची सम किती होईल? तो 8 आहे. बरोबर आहे. तर डिस्टन्स ऑफ डी, ई प्लस डिस्टन्स ऑफ डी, एफ इज नॉट इक्वल्स टू डिस्टन्स ऑफ ई, एफ. काय या दोघांची सम आणि हे व्हॅल्यू इक्वल नाही. या दोघांची सम 11 द्यायची काय? 8 आहे. तर कुठे लिहायचं? डी, ई अँड एफ आर नॉट कोलिनियर. हे पॉईंट काय आहे? कोलिनियर. हा, कोलिनियर जर आले तर त्याच्यामध्ये कोणता पॉईंट कोणत्याच्या मध्ये लायच होते ते लिहायला लागते. कुठं? जेव्हा कोलिनियर आले. कोलिनियर नाही आले तर डायरेक्ट असं लिहायचं. समजलं? बाकीचे प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करू शकता. थँक्यू.